मित्रांनो, इंग्लिश ग्रामर म्हणजे भीती नाही, तर हा एक स्कोरिंग सब्जेक्ट आहे. आणि आजच्या या स्कोरिंग सब्जेक्टचे आपण एमसीक्यू पाहणार आहोत विथ सम टिप्स आणि ट्रिक्स. तर मित्रांनो, मी धरती तुमचे एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोस्ट एक्सपेक्टेड इंग्लिश एमसीक्यू पाहणार आहोत, जे एक्झाम मध्ये आले तर तुमचे मार्क्स हे पक्के आहेत. सो वॉच टिल द एंड बिकॉज वन एमसीक्यू कॅन चेंज युअर लाईफ. चला तर मित्रांनो, आता क्वेश्चन्स कडे बोलूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स. आता इथे आपल्याला 4 सेंटेन्स दिलेत वेगवेगळे. त्यापैकी ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स हे विचारलंय. आय प्रिफर टी दॅन कॉफी. आय प्रिफर टी टू कॉफी. आय प्रिफर टी फ्रॉम कॉफी. आय प्रिफर टी ओव्हर कॉफी. ओव्हर, फ्रॉम, टू, दॅन असे 4 वर्ड यूज करायचे प्रिफर सोबत. आता एक करेक्ट स्ट्रक्चर तुम्हाला सांगतात. प्रिफर सोबत प्रिफर प्लस नाउन असेल तर इथे टू येतं, टू प्लस नाउन. हे असेल करेक्ट स्ट्रक्चर. आता इथे प्रिफेर आलाय, सो टू हे करेक्ट असेल, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता ऑप्शन डी आणि बी मध्ये. आता हे स्पोकन इंग्लिश मध्ये यूज केलं जातं, पण स्टँडर्ड फॉर्मॅट हा चुकीचा आहे. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आता. मिनिंग ऑफ इसेन्शियल. इथे तुमचं व्होकॅबलरी चेक केली जाते. आता इसेन्शियलचा मिनिंग विचारलेला आहे. इसेन्शियल म्हणजे काय? सगळ्यात इम्पॉर्टंट, नेसेसरी, व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज नेसेसरी. मिनिंग ऑफ इसेन्शियल, इसेन्शियलचा अर्थ काय आहे? तर गरजेचं, आवश्यक. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द वर्ड बॉय केम डॅश टाइम. आता इथे बघा आपल्याला 4 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट म्हणजे इन, सेकंड ऑन, ऍट आणि विथ. आता इथे तुम्ही 2 ऑप्शन्स मध्ये कन्फ्युज होऊ शकता, ऑन आणि ऍट. आता हे 2 ऑप्शन्स मध्ये का कन्फ्युज होणार? कारण ऑन टाइम हे आपण मोस्ट कॉमन आहे आणि आपण यूज करतो. पण एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ऍट हे बरोबर आहे, कारण एक्झॅक्ट टाइमला विचारलंय. द वर्ड बॉय केम ऍट टाइम म्हणजे त्याच्या टाइम वरती वर्ड बॉय आलाय. सो इथं काय येणार? ऍट येणार. वेळेला आलाय, वेळेस आलाय. सो याचा अर्थ काय असतं? तर ऍट टाइम. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, द वर्ड बॉय केम ऍट टाइम. बरोबर आहे. आता मित्रांनो पहा, हा जो क्वेश्चन होता तो प्रिपोजिशन टॉपिक मधला होता. प्रिपोजिशन हा कोणत्या टॉपिक मध्ये येतो? तर पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये येतो. पार्ट्स ऑफ स्पीचचे किती पार्ट्स असतात? तर टोटल 8 पार्ट्स असतात. आणि त्यातलाच एक पार्ट म्हणजे प्रिपोजिशन. आणि प्रिपोजिशनचा जर तुम्ही व्यवस्थित स्टडी केला तर हा प्रश्न तुम्हाला इझिली आला असता. कारण आपण प्रत्येक गोष्टीमध्ये ट्रिक असते, टिप असतात काही, आणि त्या गोष्टी लक्षात ठेवायच्याच असतात. आता असे बरेचसे टॉपिक आहेत, इंग्लिशच नाही तर नर्सिंग ऍप्टिट्यूड, केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी, असे सगळ्या सब्जेक्टचे काही कोर टॉपिक्स आहेत आणि त्यामधून प्रश्न डेफिनेटली येतो. आता या सगळ्या सब्जेक्टचा तुम्हाला जर डिटेलमध्ये स्टडी करायचं असेल तर आपली लाईव्ह बॅच आहे. तर ती 19 तारखेपासून सुरू झाली आहे, म्हणजे सोमवारपासून. तुम्हाला जर ती लाईव्ह बॅच जॉईन करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आता यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. ते कधी मिस झाले तर रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल आहेत. फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज असतील. प्रॅक्टिससाठी 2000 प्लस एमसी क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील असतील. पहा, यासोबतच मेंटरशिप, पर्सनल गायडन्स या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. आणि तुम्ही आपला कोर्स एकदा का एनरोल केला त्या दिवशीपासून तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन घेईपर्यंत आमचा तुम्हाला फुल सपोर्ट असणार आहे. आता मित्रांनो, जर तुम्ही नर्सिंग सीईटी सोबतच पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेडबलई, नीट या एक्झामची तयारी करत असाल तर त्या एक्झामचे देखील आपल्याकडे कोर्सेस आहेत आणि सेम फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहेत. आता मित्रांनो, जर तुम्हाला 5 कोर्स ऍट अ टाइम बाय करायचे असतील तर त्याची प्राइस असेल फक्त 10,000 रुपये. ही असेल कॉम्बो ऑफर. आणि जर सिंगल कोर्स बाय करायचा असेल तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. तर मित्रांनो, एवढ्या कमी प्राइस मध्ये तुम्हाला इतक्या साऱ्या फॅसिलिटीज मिळतात. कुठला एक्स्ट्रा बुक घ्यायची गरज पडणार नाहीये, कारण आपण नोट्स देतोय. त्यासोबतच एमसी क्वेश्चन बँक, त्यामध्ये पीवायक्यूज वगैरे सगळं असेल. सो एक्झाम पर्यंतचा फक्त एवढाच खर्च जर तुम्ही केलात तर तुमची लाईफ कम्प्लीट सेट होणार आहे. आता कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करा, ओपन करा. ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडला स्टोर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचा पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा.
खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करायचा आणि एनरोल करायचा. कोर्स एनरोल केल्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. त्यासोबतच तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड केलं जाईल, जिथे तुम्ही माझ्याशी त्यासोबतच आपल्या एक्सपिरियन्स एज्युकेटरशी पर्सनली कॉन्टॅक्ट देखील करू शकता. तर मित्रांनो, कोर्स लवकरात लवकर जॉईन करा आणि आपल्या टीमला जॉईन करा. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे आता इथे, शी डॅश फिनिश हर ड्युटी. ऑप्शन्स आहेत हॅज, हॅव, इज, वॉज. आता इथे लक्षात ठेवा, इथे शी आहे. शी काय? सिंग्युलर. सिंग्युलर असल्यामुळे हॅव तर इथे कट होतो, बरोबर आहे. सो इथे हा ऑप्शन कट झाला. नेक्स्ट, शी डॅश फिनिश हर ड्युटी. तिथे तिचं काम, तिने तिची ड्युटी कम्प्लीट केली आहे असं म्हटलंय. सो हे टेन्स कोणता येणार? परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. समजलं. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब कोणतं येतं? तर हॅज किंवा हॅव. इथे सिंग्युलर असल्यामुळे काय येणार? तर हॅज येणार. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. समजतंय. इज केव्हा येणार? जेव्हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असतो तेव्हा इज येतं, आणि वॉज हे पास्ट टेन्स मध्ये येतं, त्यामुळे याचा काही संबंधच नाहीये. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द अँटोनिम ऑफ केअरलेस. केअरलेसचा अँटोनिम. आता फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला केअरलेसचा मिनिंग माहिती करून घ्यावं लागेल. केअरलेस म्हणजे काय? नॉट केअरफुल, म्हणजे जो काळजी, म्हणजे काळजीने वागत नाही, प्रिकॉशन्स घेत नाही, निष्काळजीपणा. याचा विरुद्धार्थी शब्द काय येणार? तर काळजीपूर्वक. म्हणजेच काय? तर अटेंटिव्ह. म्हणजे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट स्पेलिंग. आता इथे आपल्याला एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण याची करेक्ट स्पेलिंग फाइंड आउट करायची. एन्व्हायरमेंटची स्पेलिंग काय असते? तर ENVIRONMENT, जी ऑप्शन सी मध्ये आहे. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, यू डॅश फॉलो हॉस्पिटल रूल्स. आता याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत मे, कॅन, मस्ट, माइट. आता इथे तुम्हाला मस्ट येईल, कारण आपण हॉस्पिटलचे रूल्स हे फॉलो केलेच पाहिजे, ही गरजेची गोष्ट आहे, कंपल्सरी आहे. आणि जेव्हा कंपल्सरी असतं तेव्हा आपण मस्ट यूज करतो. हा आहे मॉडल वर्ब. हे मॉडल वर्बच्या टॉपिक मध्ये येतं. सो तुम्ही मॉडल वर्ब व्यवस्थित केला तर तुमचा 1 ते 2 मार्क अजून कन्फर्म झाले. आता मे, कॅन, माइट हे परमिशन किंवा पॉसिबिलिटी मध्ये येतं. जेव्हा परमिशन किंवा पॉसिबिलिटी असते तेव्हा मे, कॅन, माइट हे यूज केला जातो. पण इथे कंपल्शन आहे, त्यामुळे आपण काय यूज केलंय? मस्ट. यू मस्ट फॉलो हॉस्पिटल रूल्स. नेक्स्ट क्वेश्चन पहा, चूज द करेक्ट सेंटेन्स. खालीलपैकी करेक्ट सेंटेन्स आपल्याला चूज करायचंय. आता इथे पहा, ही इज सिनियर दॅन मी, ही इज सिनियर टू मी, ही इज सिनियर फ्रॉम मी, ही इज सिनियर ऑफ मी. आता इथे पहा, जेव्हा सिनियर आहे, सिनियर सोबत काय येणार? तर टू येणार. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ही इज सिनियर टू मी. दॅन, फ्रॉम, ऑफ हे कम्प्लिटली इनकरेक्ट आहेत. ज्युनियर असेल शब्द, सिनियर आला असेल तर तेव्हा टू येणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा आता, चूज द सिनोनिम ऑफ बिगिन. बिगिन म्हणजे काय असतं? तर स्टार्ट असतं, म्हणजे सुरुवात, स्टार्ट असतं शब्दाचा अर्थ. सुरुवातचा विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द विचारलाय. समानार्थी शब्द म्हटल्यावरती सुरुवात काय होणार? तर स्टार्ट. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. आता एंड, फिनिश, स्टॉप हे सगळे काय झाले? तर विरुद्धार्थी शब्द झाले, बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, शी वॉज ऍबसेंट डॅश इलनेस. ती आजारपणामुळे ऍबसेंट होती, म्हणजे आली नव्हती. ड्यू टू इथे येणार, कारण बिकॉज म्हणजे या गोष्टीमुळे. कारण हे बघा, इथे रिझन आहे इलनेस, तिच्या तब्येत व्यवस्थित नव्हती त्यामुळे ती आली नव्हती ना. आणि इलनेस हे काय झालंय? रिझन दिलंय, रिझन. मग त्याच्या आधी काय येणार? बिकॉज ऑफ तरी येणार किंवा ड्यू टू येणार, या दोघांपैकी एक. आता इथे फक्त बिकॉज आहे, पण बिकॉज ऑफ हे बरोबर असलं असतं, त्याच्यामुळे हा ऑप्शन येत नाही. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, ड्यू टू. शी वॉज ऍबसेंट ड्यू टू इलनेस, हा असेल करेक्ट ऑप्शन. आता मित्रांनो, हे जे क्वेश्चन्स आहेत आपल्या कोर्समध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करत असतो. तुम्हाला टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, एक्झाम मध्ये टॉप करायचं असेल तर आपली बॅच नक्कीच जॉईन करा. जॉईन करायला विसरू नका. आणि कुठल्याही प्रकारचा डाऊट आला तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूया. थँक्यू, नाईस डे, बाय.